नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. जीवाशी खेळ आम्ही काय म्हणतोय हे तुम्हाला हळूहळू एक एक गोष्टी पाहिल्यानंतर लक्षात येईल. जे पाणी बाटलीबंद पाणी, स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेलं पाणी हे प्यायला आपल्याला मिळतं हे असं आपण म्हणतो, पण ते खरंच ते पाणी पिण्यायोग्य असतं का? बाटलीबंद आलेलं पाणी ज्या प्रकारे फिल्टर करून आपल्यापर्यंत पोहोचवलं असं सांगितलं जातं ते खरंच निर्जंतुक असतं का? आणि ते पाणी प्यायल्यानंतर आपल्याला अंदाज तरी येतो का की आपण खरंच कुठल्या दर्जाचं आणि किती चांगलं पाणी प्यायलोय? ते आपल्या लक्षात तेव्हा येतं जेव्हा ह्या गोष्टी आपल्या समोर येतील, किंवा दुसरी बाजू आपण असं पाणी पिऊन आजारी पडल्यानंतर डॉक्टर जेव्हा आपल्याला सल्ला देतात चुकीचं पाणी प्यायलंय का, मग आपले डोळे उघडतात. त्यामुळे अशाच गोष्टीचा पर्दाफाश आज आम्ही करणार आहोत. जसं बाटलीबंद पाणी प्रवासाची एक गरज बनलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, दिवसभरात कुठेही तहान लागली की रस्त्यात मिळणारं पाणी बाटलीबंद हे स्वच्छ पाणी मिनरल वॉटर असतं असं म्हणून आपण विकत घेतो. तसंच जारमध्ये मिळणारं पाणी हे ऑफिस किंवा लग्न समारंभाची गरज बनलेली आहे. पण जारमधलं हे पाणी म्हणजे तुमच्या आरोग्याशी एक प्रकारचा खेळ सुरू आहे. कसं भरलं जातं हे पाणी, कसा चालतो हा काळ्या पाण्याचा व्यवसाय, या काळ्या पाण्याचा पर्दाफाश करणारा गोविंद वाकडेचा स्पेशल रिपोर्ट. पाण्याची कमतरता नसलेल्या आपल्या देशात पाण्याचा धंदा सध्या जोरात सुरू आहे. आणि हा पाण्याचा धंदा सध्या बनलाय काळ्या पाण्याचा धंदा. काळ्या पाण्याच्या या धंद्यातील सध्या सर्वाधिक मागणी आहे ती या कूल जार. पण या कूल जार मधलं पाणी कसं असतं ते बघा. सोम या नावाखाली या कूल जार मधून हे पाणी विकलं जातं. पण बघा हे सोम कूल जार भरलं कसं जातं. अत्यंत अस्वच्छ पद्धतीनं हे पाणी भरलं जातं. हे कूल वॉटर म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ आहे. कुठल्याही परवानगीशिवाय हा काळ्या पाण्याचा धंदा राजरोसपणे सुरू आहे. या मशीनमधून पाणी फिल्टर करून जिथे पाणी साठवले जाते त्या पाण्याच्या टाक्या आहेत प्लास्टिकच्या आहेत, त्या शेवाळ पकडू शकतात आणि पुन्हा त्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया येऊ शकते. म्हणून नॉर्म्स प्रमाणे हा साठवण शुद्ध केलेलं पाणी ज्या टाकीमध्ये साठवलं जाते त्या टाक्या स्टेनलेस स्टीलच्या असतात असे नियम आहेत. दुसरीकडे आपण बघू शकतो अत्यंत अस्वच्छता आहे. इथे जे काम करणारे कामगार आहेत त्यांच्या आरोग्याचं कुठलंही सर्टिफिकेट किंवा काहीही इथे लावण्यात आलेले नाही आहे. दुसऱ्या सगळीकडे दुर्गंधी आणि अस्वच्छता अशा पद्धतीने इथे पाणी स्वच्छ करून ते बाहेर विकले जाते. त्यामुळे हे स्वच्छ केलेलं पाणी आहे पिण्याजोगी, जो जीवन देणारं पाणी आहे का विष आहे असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. हा एक प्लांट आहे. यापुढेही आणखी असे प्लांट आहेत जिथे पाणी शुद्ध केल्याचा दावा केला जातो, मात्र खरं तर तिथे पाण्याचा काळा बाजार किंवा काळं पाणी लोकांसाठी तयार केलं जातं. फक्त सोम नव्हे असे अनेक शुद्ध पाण्याचे प्लांट पिंपरी चिंचवड भागात आहेत. असाच एक ब्रँड आहे शौर्य. असे बेकायदा पद्धतीनं पाणी विकणारे मालक मग आपल्या बचावात कशी उत्तरं देतात ते बघा. कधीपासून तुम्ही हा प्लांट सुरू केला? अहो दोन तर महिने झाले. 2 महिने. पण कशा पद्धतीने हा प्लांट चालतो? किती रोज बॉटल हा जातात? रोज 10-1 बॉटल जातात. काय त्याला एवढं? पण तुम्हाला प्लांट चालवायला काही गैर वाटत नाही? काय गैर नाही. काय त्याच्यामध्ये प्लांट चालवायला म्हणजे आता माझा स्वतःचा व्यवसाय आहे. ते मी काय विकायला म्हणजे आंघोळ प्यायलाच पाणी बोललेलंच नाही मी कुणाला. आणि प्यायसाठी नाहीच आहे पाणी आपलं. यासाठी बॉटल बघा ना तुम्ही. बॉटलचा प्रश्न ड्रिंकिंग वॉटर आहे का त्याच्यावर लिहिलं? तुम्ही बघा ना. हा हे वॉटर आहे का? मग तुम्ही असंही लिहिलेलं नाही आहे की हे पाणी पिण्यासाठी नाही किंवा कशासाठी नाही? नाहीच आहे. मग कुठे लिहिलेलं आहे तुम्ही? आंघोळीसाठी आहे म्हणून? आंघोळीसाठी लिहायची गरज मग कशासाठी आहे पाणी? कशासाठी? ठीक आहे तुम्ही जे काय नाही कशासाठी आहे? जे करायचं जे लिहायचं ते लिहा. काय आपण बघू शकतो या मालकाची मुजोरी, ज्या पद्धतीने इकडे पाण्याचा जो व्यवहार आहे हा सगळा व्यवहार यांना अमान्य आहे. आपण जे पाणी विकतो ते शुद्ध आहे असं त्यांचा दावा आहे. मात्र या पाण्यातून जर कुणाला आजार झाला आणि त्यातून मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, याचं उत्तर मात्र एफडीला द्यावं लागणार आहे. हे काळं पाणी विकून, हे गलिच्छ पाणी विकून हे लोक पाण्यासारखा पैसा कमावत आहेत. पण पैसे कमावताना ते नागरिकांच्या जीवाशीही खेळत आहेत. यानंतर असं पाणी पिताना आणि विकत घेताना
तुम्ही आम्ही जास्त सावध असणं आवश्यक आहे. गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड. आणि आता आपल्यासोबत पुण्यावरून विजयसिंह दुबे आहेत, वॉटर बॉटल असोसिएशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. विजयसिंह दुबे, हा जो सगळा गोरख धंदा चालतोय, जारबंद बाटलीचं पाणी असेल, जारबंद हे सगळं दिलं जाणारं पाणी असेल, जे फिल्टर करून आम्ही पुरवतोय, असं ह्या मालकांचा दावा आहे. याला आपण कसं म्हणायचं की सगळे नियम स्वच्छ करण्यासाठीचे इथे लागू केले गेलेले आहेत? प्रथमतः मी IBN लोकमतने ही बातमी प्रसारित केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्राथमिकता हे असे जे प्लांट पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहेत, आम्ही पहिले FDA पण हे निवेदन दिलं होतं की असे बऱ्याच प्रकारचे प्लांट सुरू आहेत, पण कुठलीही पाहिजे त्या प्रमाणात कारवाई त्यांच्यावरती झालेली नाहीये. आणि प्रशासनालाही ह्याच्यावरती काय कुठलीही दखल ह्याच्यावरती घेतली जात नाहीये. आणि जे लायसन्स घेऊन आम्ही लोक, जे मॅन्युफॅक्चरर्स लोक काम करतोय, आम्हाला खूप प्रकारच्या अडचणी याच्यामध्ये येत आहेत. आणि कशा प्रकारे उद्योग हा करायचा, हा खूप मोठा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे. बरोबर. साधारणतः पुणे जिल्ह्यामध्ये 80 ते 86 प्लांट्स जे लायसन्स घेऊन आम्ही आहोत, आणि ह्याच्यापेक्षाही जास्त 100च्या वरती प्लांट हे विदाऊट लायसन्सचे आहेत. अगदी बरोबर आहे की 100च्या वर जर हे प्लांट विदाऊट लायसनिंग असेल तर ह्यांच्यावर कारवाई कशी करायची? आपल्यासोबत आता FDAचे सहआयुक्त आहेत शशिकांत केकरे. केकरे साहेब, ते आता म्हणतात की लायसनिंग प्लांट जे आहेत पाण्याच्या संदर्भातले ते 86 आहेत, आणि साधारणतः त्याच्या दुप्पट जवळपास होतील इतके प्लांट हे अवैधरित्या चालू आहेत. ह्यांच्यावर कारवाई होणार की नाही? होणार. हॅलो, बोला बोला. हा, पॅकेज ड्रिंकिंग वॉटरची जी कायद्याने डेफिनेशन दिली आहे, त्यांना BIS म्हणजे आयचं प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. आणि BIS प्रमाणपत्र दिल्याशिवाय FDA त्यांना लायसन्स इश्यू करू शकत नाहीये. जोपर्यंत BIS प्रमाणपत्र हे पाण्याचे उत्पादक पॅकर घेत नाही, तोपर्यंत आम्हाला त्यांना परवाना देता येत नाहीये. त्यामुळं आमचं आव्हान त्यांना आहे की पहिल्यांदा त्यांनी BIS प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं, त्याच्यानंतर आम्ही त्यांना FDAचं लायसन्स त्यांना व्यवसाय करण्यासाठी देऊ. पण केकरे साहेब, जे बाटलीबंद पाणी मिळतं, स्टँडवर असेल, रेल्वे स्टेशनला दिलं जाणार असेल, किंवा रस्त्यात तो कुठेही विकलं जाणार असेल, याची अवस्था ह्याच्यापेक्षा फार काही वेगळी नाही आहे. नाही, ग्राहकांनी याच्यामध्ये एकच काळजी घेतली पाहिजे, ते जे पाणी घेत आहे त्या पाण्याच्या बाटलीच्या लेबलवर BIS सर्टिफिकेट चिन्ह दिलंय की नाही, त्याने लायसन्स होल्डर आहे की नाही, त्याच्यानंतर FDAचा लायसन्स नंबर सुद्धा त्यांना त्याच्यावर मेन्शन करावा लागतो. या गोष्टी जर सजन नागरिकांनी पाहिल्या तर ते अशा पाण्यापासून निश्चितपणे वाचू शकतात. पण बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की हे जे सगळं तुम्ही म्हणताय की लायसनिंगचा नंबर आहे की नाही, किंवा त्याचा तो शिक्का आहे की नाही, ह्या BISचा शिक्का जरी नसला तर तो शिक्का बनावट पद्धतीने बनवून देखील बाजारामध्ये अशी जगलरी करणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यावर थेट FDA कारवाई करणार की नाही? FDAचं पथक जाऊन त्याची चौकशी करणार की नाही, पाहणी करणार की नाही? नाही, 100% पाहणी करणं आमचं काम आहे. आम्ही काम करतच असतो. आणि BIS किंवा IS कुणीही बनावट प्रमाणपत्र वापरू शकत नाही, तो शिक्का वापरू शकत नाही. मग आता ही जी लोक समोर आलेली आहेत, हे जे कंपन्या सोम असेल, शौर्य असेल, यांच्यावर आता थेट कारवाई FDA करणार का? या 100% त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे, आणि त्यांच्यावर विना परवानाची सुद्धा केसेस दाखल होतील. विना परवाना व्यवसाय केल्याबद्दलच्या केसेस दाखल होतील, आणि त्यांचं सगळं आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टॉप करण्याच्या नोटीस त्यांना सगळ्यांना दिलेल्या आहेत. केकरे साहेब, तुमच्या समोर TV चालू असेल तर तुम्ही बघू शकता की हे बाटल्या कशा पद्धतीने फोडल्या जात आहेत मिनरल वॉटरच्या, आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकीत भरलेलं पाणी बिस्लरी बाटली म्हणून भरून पुन्हा वापरलं जात आहे. हे कसं काय आपण थांबवणार? याला तर थेट जागेवर जाऊनच कारवाई केली पाहिजे. हो, आम्ही जागेवर जाऊनच कारवाई करणार त्यांच्यावर. असं बसून होणार नाही. त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचं स्टॉप मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे सगळ्यांनी, आणि जेवढे काही प्लांट राहिलेले आहेत ते सगळे आम्ही एवढ्या 2 दिवसामध्ये कव्हर करणार आहे. धन्यवाद केकरे साहेब, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल, की आता यांच्यावर थेट FDAची कारवाई सुरू केलेली आहे असं शशिकांत केकरे म्हणतात. आपण याचा आढावा निश्चितपणे घेऊ की किती कारवाई झाली आणि कशा पद्धतीने हे प्लांट्स बंद केले गेले. एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर विजयसिंह दुबे देखील असतील, त्यांच्याशी आपण बोलूया काही मुद्द्यानुसार. पहा फक्त IPN लोकमत. बाटलीबंद पाणी हे तुमची आमची सगळ्यांची गरज बनली आहे, पण हे बाटलीबंद पाणी हे प्राणघातक देखील ठरू शकतं. तहान भागवणारे हे पाणी आरोग्याला अत्यंत घातक ठरू शकतं. बाटलीबंद काळ्या पाण्याच्या व्यवसायाचा IBN लोकमतनं केलेला हा पर्दाफाश.
मायक्रो ॲक्वा, ॲक्वा फ्रेश, इंद्रायणी प्युअर वॉटर, द्वारका जल, समीक्षा ॲक्वा, सोम कूल जल आणि शौर्य प्युअर कूल वॉटर या आहेत मिनरल वॉटरच्या नावाखाली काळं पाणी विकणाऱ्या कंपन्या. या कंपन्यांचं पाणी तुम्हाला पुणे जिल्ह्यात सर्वत्र दिसेल, घरापासून ते IT कंपन्यांपर्यंत. पण या बाटल्यांमध्ये कुठलं पाणी भरलं जातं, कसं पाणी भरलं जातं ते बघा. हे आहे या बंद बाटल्यात पाण्यामागचं सत्य. गलिच्छ पाणी, कुठलीही स्वच्छता नाही आणि मिनरल वॉटरच्या नावाखाली ते तुमच्या आमच्या माथी मारलं जात आहे. बस स्टॉप पासून ते ऑफिस पर्यंत लोक तहान भागवण्यासाठी विश्वासानं हे पाणी विकत घेतात, पण त्यांना माहीत नसतं हे काळं पाणी त्यांच्या जीवावरही उठू शकतं. तहान भागवण्यासाठी लागणारं हे पाणी प्राणघातकही ठरू शकतं. फक्त पैसे कमावण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू आहे. IBN लोकमत या काळ्या धंद्याचा पर्दाफाश करत आहे. आता आम्ही तुमच्या समोर या प्रकरणातील सगळ्यात धक्कादायक वास्तव समोर आणतोय. आत्तापर्यंत आपण बघितलं अशा पद्धतीच्या ज्या 20 लिटरच्या जार होत्या त्यामध्ये किती अस्वच्छता आणि असुरक्षित वातावरणात पाणी भरल्या जात होतं. मात्र ह्या पाण्याचं पुढे काय केलं जात असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे. आपण बघताय हे पाणी या टबमध्ये असं टाकलं जाते आणि त्यातून ह्या 1 लिटरच्या बॉटल सर्रासपणे भरल्या जात आहेत आणि काळा पाण्याचा हा धंदा अशा पद्धतीने राजरोसपणे सुरू आहे. तुम्हाला आता दुसरा प्रश्न पडला असेल की ह्या तर बिस्लरीच्या बॉटल आहेत, मग ह्या त्यांनी आणल्या कुठून? तर त्यासाठीचं उत्तर आहे की त्या सगळ्या बॉटल ज्या आपण पिल्यानंतर रस्त्यावर फेकतो हे ती सगळी लोकांकडनं उचलून घेतात आणि परत त्याच बॉटल आणून अशा पद्धतीने त्या बॉटलचं सील काढून इथे त्या भरल्या जातात. तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल की ह्या बॉटल इथे सीलबंद कशा केल्या जातात, तर त्याचं उत्तर आहे ही झाकणं आहेत जी सीलबंद झाकणं मार्केटमध्ये बाजारामध्ये सहज कुठेही उपलब्ध होऊ शकतात. याला सील आहे आणि हे झाकण इथे लावल्यानंतर ही बॉटल आता सीलबंद झाली. मात्र त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बॉटलमध्ये ज्या नामांकित कंपन्यांच्या बॉटल्स आहेत 1 लिटरच्या त्यामध्ये हे पाणी अशा अस्वच्छतेच्या वातावरणात भरल्या जात आहे आणि काळा पाण्याचा हा धंदा इथे राजरोस सुरू आहे. कशा पद्धतीने हा धंदा चालतो आपण यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मुझे बताइए आप ये कब से कर रहे हैं और ये करने को आपको डर नहीं लगता? हम तो ये सालाना से कर रहे हैं, 1-2 साल तो यही चलता आ रहा है. हमने वो जार लेते हैं मार्केट में से 100-200 जार लेते हैं, उसमें से पानी निकाल के इसमें डालते हैं और वो 1 लीटर में भर के, जैसे कि ये 1 लीटर है वो हमें बंगार में से या तो फिर रास्ते पे से मिल जाता है. तो उसके बाद में हम ये ऐसा काम करते हैं, हम ये पानी के भरोसे करते हैं अपना धंदा. किमान 100 तरी बॉटल इथे हा व्यक्ती रोज भरतो आणि अशा पद्धतीने इथे हा काळा धंदा पाण्याचा राजरोसपणे सुरू आहे. मला सांगा, आप बताइए मुझे कब से ये कर रहे हैं और कैसे करते हैं आप ये? बंगार वाले से वो लाते हैं और कैप को तोड़ के और ऐसा करके वो भर के देते हैं. अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं. मात्र हे करत असताना यांना कुठलीही भीती नाही आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणावर आणि या सगळ्या धंद्यावर FDAचं लक्ष असणं गरजेचं आहे. मात्र त्यांच्याकडनं लक्ष दिल्या जात नसल्यामुळे कदाचित अशा पद्धतीने हा राजरोसपणे धंदा सुरू आहे. दर दिवशी या ठिकाणावरनं 100 बॉटल पुण्यामध्ये वितरित केल्या जात आहेत आणि हे फक्त पुण्यातलं एक ठिकाण आहे. आता बघायचंय प्रशासन कधी कारवाई करणार ते. गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड. पुन्हा एकदा पुण्याला जाऊया. आपल्यासोबत विजयसिंह दुबल आहेत, वॉटर बॉटल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे. विजयसिंह दुबल, आपण बघितले कशा पद्धतीचा हा काळा धंदा सगळा सुरू आहे. केकरे, शशिकांत केकरे जे आहेत ते FDAचे सहआयुक्त, ते म्हणाले की कारवाई आम्ही करणार, पण कारवाई करून देखील अशा पद्धतीने अवैधरित्या हा सगळा व्यवसाय चालवण्याचं बळ यांना मिळतं कुठून? कोण यांच्या पाठीशी आहे? प्रत्येक एरियामध्ये असे काही प्लॅन्ट्स आहेत. तुम्ही चाकण घ्या, खेड घ्या, हडपसर घ्या, मुळशी घ्या,
तर तिथले काही राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असे प्लॅन चालणे मला नाही वाटत असू शकतं. तर असे प्लॅन्स लवकरात लवकर बंद करण्यात यावे. असे प्लॅन नाही झाले तर आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलनही करणार आहोत. कारण असे प्लॅन चालू राहिले तर आम्ही प्रामाणिकपणे जो लायसन्स घेऊन BISचं लायसन्स घेतोय, FDAचं लायसन्स घेतोय, हे सगळे लायसन्स घेऊन आम्ही प्रामाणिकपणे उद्योग करण्याचा प्रयत्न करतोय. पण अशा व्यावसायिकांमुळे आम्हाला व्यवसाय करणं मुश्किल झालेलं आहे. आणि कशा पद्धतीने व्यवसाय करायचा जर हे प्लॅन्ट असे चालूच राहिले तर? मला सांगा की ह्याच्यामुळे नुकसान किती होतं? लायसनिंग धारक, ज्याला परवानाधारक आपण म्हणूया की जारबंद बाटलीचं काम करणारी सगळी मंडळी असतील आणि अवैध पद्धतीने करणारी, ह्याच्यामुळे नुकसान किती होतं आणि ह्या सगळ्या काळा धंदा करणाऱ्यांचा फायदा किती होतो? त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे 10x10च्या ह्याच्यामध्ये एक छोटासा आरो बसवला जातो. जे प्युरिफिकेशन प्लांट आहे त्याला कुठलीही लाईट पण नाहीये. सरळ सरळ आकडे टाकून त्यांनी लाईट घेतलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा खर्च नाहीये, कुठलीही लॅब टेस्टिंगचा खर्च नाहीये, कुठलीही यंत्रसामुग्री त्यांच्याकडे पाणी चेकिंगसाठी नाहीये. फक्त आहे त्या प्रकारात विकलं जातं आणि लोकांना कुठल्याही पद्धतीचं ते असं कळत नाही की हे पाणी कुठल्या प्लॅन्टमधून आलंय. आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ होतोय हा. कुठल्याही प्लांट हॅलो हा बोला. हां, कुठल्याही प्लांटमध्ये पाणी चेकिंगची यंत्रसामुग्रीसाठी BSc केमिस्ट, BSc मायक्रोबायोलॉजिस्ट हे 2 व्यक्ती तिथे हजर राहावे लागतात. 2 आवरली 3 आवरली तिथं डेली सल्फेट, अल्कनाइट, रेसिड्युअल क्लोराईन ह्या डेलीच्या टेस्ट आहेत. वीकली नायट्रेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्या टेस्ट आहेत. परत टॉक्सिक इलेमेंटच्या टेस्ट आहेत. परत मायक्रोबायोलॉजिकलमध्ये ई कोलॉय, AMC काउंट ह्या बऱ्याचशा टेस्ट आहेत. ह्या कुठल्याही टेस्ट ते करत नाहीत. तरी हे पाणी विकत घेतलं जातं आणि तेही आमच्याच लायसन्स धारकांच्या स्टिकर्सवरती हे पाणी विकलं जातं. ह्याची आम्हाला खूप कंत आहे. अगदी खरं आहे की लायसन्स जर माझं धारकांच्या एका बरोबर. बोला बोला, काय म्हणत होता? हां, मग आमचाच ब्रँड जर समजा XYZ आमचा कुठला ब्रँड असेल तर आमच्याच ब्रँड्समध्ये ते पाणी भरून कॅप 1 रुपयाची कुठेही मार्केटमध्ये उपलब्ध होती आणि तेच ब्रँड मार्केटमध्ये परत विकले जातात आणि ती बॉटल ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे भारतीय मानक ब्युरो किंवा FDA हे मार्केटमधून सॅम्पल उचलले जातात आणि हे सॅम्पल फेल गेल्यानंतर कारवाई आमच्यावर होते. कारण ती बॉटल तुमच्या नावावरती असल्यामुळे ती कारवाई तुमच्यावर होते, हे सहन करावं लागतं. ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर विजयसिंह दुबल आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्याशी पुन्हा बोलूया. विजयसिंह डुबल आपल्यासोबत आहेत पुण्याच्या स्टुडिओमध्ये. मला सांगा विजयसिंह, की ज्या प्रकारे आपण बघतोय की ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, कारवाई का होत नाही ह्याच्या पाठीमागं राजकीय पाठबळ आहे का? त्यामुळेच कारवाई करायला अधिकारी धजत नाहीयेत. नक्कीच नक्कीच ह्याच्या मागे राजकीय लागेबंदे आहेत आणि त्याच्याशिवाय असं होणं शक्य नाहीये. राजकीय कोण पाठबळ आहेत? कोणते असल्याशिवाय पक्ष आहेत? हे कोणती राजकीय नेते आहेत? नाही, राजकीय नेते त्या भागातले वेगळ्या वेगळ्या पक्षाचे असू शकतात. पण राजकीय पाठबळ असल्याशिवाय असे प्लॅन चालणे मला नाही वाटत हे शक्य आहे. आणि प्रत्येक एरियामध्ये असे प्लॅन सुरू आहेत आणि आम्ही असे नॉन ISI प्लॅनची आम्ही लिस्ट पण आणलेली आहे. मी तुम्हाला इथं दाखवू शकतो की ही लिस्ट पण आम्ही FDAला ही केलेली आहे की ह्या लिस्टवरती तुम्ही लवकरात लवकर कारवाई करावी. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला स्पष्ट असं म्हणायचं आहे की हे सगळे अनधिकृत सगळे जे प्लांट आहेत, अवैध प्लांट आहेत आणि राजकीय नेते आणि FDA ह्यांचे लागेबांधे आहेत, ह्यांचं संगनमतानी सगळं सुरू आहे. राजकीय लोक तर ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह असल्याशिवाय अशा गोष्टी शक्य नाहीयेत. आणि आमचं तर असं म्हणणं आहे, सुदैवाने आता गिरीश बापट साहेबांकडे हे खातं आहे, तर त्यांनी थोडं लक्ष देऊन ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमच्या पुणे डिस्ट्रिक्ट वॉटर असोसिएशन तर्फे मागणी आहे. आम्ही त्यांना हे निवेदन आता लवकरच भेटून देणार आहोत की तुम्ही थोडं लक्ष घालून नागरिकांच्या जीवाशी जो हा खेळ होतोय हा लवकरात लवकर त्वरित बंद करावा. अगदी थोडक्यात तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल आम्ही आता लवकरच प्लांट बंद नाही झाले तर आम्ही आंदोलन करू आणि नागरिकांच्या जीवाशी जर हा खेळ होतोय हा लवकरात लवकर थांबला नाही तर आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने म्हणजे आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही. आणि शेवटच्या क्षणापर्यंत आमचं पुणे डिस्ट्रिक्ट वॉटर असोसिएशन ह्याच्यावरती कार्यरत राहील आणि जोपर्यंत 100% हे प्लांट बंद होत नाहीत
तोपर्यंत आम्ही कार्य करत राहू. धन्यवाद विजयसिंह डुबल, तुम्ही आलात आणि ही सगळी प्रतिक्रिया आमच्यापर्यंत दिलीत, पोहोचवलीत. तुमचं म्हणणं काय ते स्पष्टपणे मांडलं याबद्दल. आपण बघतोय की कशा पद्धतीने आपल्या जीवाशी हा सगळा खेळ सुरू आहे. त्यामुळं पाणी पिताना जरा जपून, उन्हाळा जरी असला तरी बाटली कुठली घेतोय, पाणी कसलं आहे आणि ते पाणी ज्या प्रकारे शशिकांत केकरे हे सहआयुक्त आहेत FDAचे, ते जे म्हणाले त्याची सगळी तपासणी आपण बाटली घेताना करतोय का याचं भान थोडंसं ठेवा, म्हणजे आपल्या जीवाशी होणारा खेळ आपणच थांबवू शकतो. इथंच थांबू. हा फक्त ऐकून लोक.